सर्वप्रथम चिपळूण आणि गुहागरच्या दोन्ही नगराध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि निवडून आलेल्या दोन्ही नगरपालिकेच्या नगरसेवकांचं देखील अभिनंदन करतो. शिवसेना आणि भाजपची युती जर एकत्र राहिली तर कशा पद्धतीचा चमत्कार होऊ शकतो हे आपण चिपळूणकरांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशी मी नावं घेत नाही, काही मंडळी त्याच्यामध्ये प्रसंगी आहेत. मी माझ्या इथल्या काही पत्रकार सहकाऱ्यांना फोन करून विचारलं की बाबा मी उमेशचा आता उमेश सकपाळ साहेब असा उल्लेख केला पाहिजे. त्या रात्री मला विचारलं काय चाललंय उमेश, काय होणार आहे, ते साहेब उभ्या अडचणीत. दुसऱ्या एकाला बोला काय किती मताधिक्य राहील उमेश सकपाळांचं, उमेश सकपाळांचं 3,500 मताला सीटच गेलेली आहे. धक्काच बसला. पण राजेशजी, उमेश सकपाळ, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, भाजपचे सगळे पदाधिकारी समोरच्याकडे असलेला विजय कशा पद्धतीनं खेचून आणू शकतात हे चिपळूणकरांनी महायुती का झाली नाही, कशा पद्धतीनं झाली नाही याची विस्तृत चर्चा इथं स्वतःच्या भाषणामध्ये आता सदानंद चव्हाण साहेबांनी केली. शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकार दिले होते, त्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर देखील युती व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा होती. आता कुणी कोणावर टीका करायची आणि कुणी कोणाला सल्ले द्यायचे हेच मला कळायला असं झालेलं. आणि म्हणजे मला समजेल असंच झालंय, माझ्या रत्नागिरीच्या नगरपालिकेमध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि 14 नगरसेवक उभे केले होते घड्याळ दिसत. राहुलजी बरोबर आहे की नाही? रिझल्ट काय आला? 14-0. पण ठीक आहे, मी कोणाची चेष्टा करत नाही. पण ज्यांनी रत्नागिरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी एबी फॉर्म दिले, नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्म दिला, त्यांनी चिपळूणमध्ये आम्ही फसवलं म्हणून सांगणं म्हणजे हे किती खुटाडेपणाचं लक्षण आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि कुठेही आपण टीका टिप्पणी केली नाही. ना प्रशांत यादवनी केली, ना सदानंद चव्हाण साहेबांनी केली, ना उमेश सकपाळांनी केली, ना गुहागरच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी केली. आपण विकास किती केलाय आणि भविष्यातला विकास किती करणार आहोत हे लोकांना सांगून, मतदारांना सांगून त्यांची मनं जिंकली आणि त्यांची मतं घेतली. आणि म्हणून उमेश सकपाळांची जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढलेली आहे. उमेश सकपाळांनी सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला शिवसेनेनं न्याय दिला, तसाच चिपळूणच्या देखील मतदारांनी न्याय दिला आहे. त्याची नोंद पुढची 5 वर्ष त्यांच्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि एवढ्यासाठीच राहिली पाहिजे की ज्यावेळी शिवसेना भाजपचा नगराध्यक्ष म्हणून एखादी व्यक्ती निवडून जाते त्यावेळी तो त्या दोन्ही पक्षाचं देखील नेतृत्व करत असतो याचं भान त्याला असलं पाहिजे. भविष्याच्या 5 वर्षानंतर तुमच्या नगराध्यक्षानं कामच चांगलं केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही अशा पद्धतीचा आवाज चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये येणार नाही त्याची दक्षता जशी उमेश सकपाळांनी घ्यायची आहे तसं सगळ्या नगरसेवकांनी घ्यायची. तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे चव्हाण साहेब माझ्यावर जबाबदारी सोडून द्या, युती करायची की नाही. तुम्ही असाल, प्रशांतजी असतील, सतीश मोरे असतील, हे बसा, ठरवा. आपण हाच पॅटर्न जिल्हा परिषद पंचायत समिती आपण कुठे सांगितलं. मला आता येत असताना कुणीतरी सांगितलं, समोरच्यानी सांगितलं की आम्हाला युती द्यायचं नाही. आमचं कुठं निमंत्रण आहे? आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न करतो, आम्ही महायुती वाढावा असा प्रयत्न करतो. आम्ही देवेंद्रजींना जेवढा सन्मान देतो तेवढाच आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना सन्मान देतो, तेवढाच आम्ही अजितदादांना सन्मान देतो. त्याच्यामुळे आमची दारं खुली होती. स्वतःहून जर बंद कोणी केली असतील तर आता उघडण्याचा प्रयत्न मात्र कोणी करू नका. दोन्ही जिल्हा प्रमुखांना देखील त्याला जर आपल्यासोबत यायचं नाही तर आपण त्यांच्याबरोबर कसं जायचं. आणि मला चव्हाण साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी वाटली की अशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. आज अंकुश सारखा कार्यकर्ता, निहार सारखा कार्यकर्ता जर सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यासाठी चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये गेलेला आहे, अपील देखील इथं आहे, तर अशी सगळी लोक ज्यावेळी नगरपालिकेमध्ये जातील त्यावेळी सर्वसामान्यांची नगरपालिका किंवा सर्वसामान्यांची जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्या रत्नागिरीकडे बघितलं जाईल. त्याच्यामुळे आजची तुम्ही पूर्ण जिल्ह्याची जर राजकीय परिस्थिती बघितली, ठीक आहे, थोड्या फरकाचं राजापूर मतदारसंघामध्ये आपलं अपयश आलं, परंतु तिथे आपला जो एक नगरसेवक होता
तिथं आपण 10 नगरसेवकांवर गेलो. ती लांजा नगरपंचायत आपल्याकडे नव्हती, ते आपण 3,000 मताच्या फरकाने निवडून आलो. रत्नागिरीमध्ये आम्ही घरी गेलो असे काही लोक सांगत होते. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताधिक्यानं शिल्पाताई सुर्वे निवडून आल्या, गुहागरच्या मालक मॅडम निवडून झाल्या, निवडणूकचा भाजपाचा उमेदवार शेटे मॅडम निवडून आल्या, उमेश सकपाळ निवडून आले आणि आमच्या माधवीताई गोटे देखील निवडून आले. त्याच्यामुळे हा पूर्ण जिल्हा हा महायुतीचा आणि युतीचा आहे हे मतदारांनी सिद्ध केलं. त्याच्यामुळे चिपळूणचे प्रश्न असतील, देवरुखचे प्रश्न असतील, गुहागरचे प्रश्न असतील, खेडचे प्रश्न असतील, हे सगळे सोडवण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. आणि उमेशजीला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी शब्द देतो, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या चिपळूण शहराला 1 रुपया मी कमी करून देतो. तुमचं अभिनंदन करायला आलोय, चिपळूणकरांना सांगायला आलोय की तुम्ही युतीवर जो विश्वास टाकलेला आहे तुमचा भ्रमदिनास होणार नाही. तुम्हाला आता कोणाची आवश्यकता नाही. फक्त देवेंद्रजींचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही ज्यावेळी नगरपालिका आमच्या ताब्यामध्ये दिलेली आहे, आता दुसऱ्या नेतृत्वाची तुम्हाला आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला विकास करून दाखवू आणि 1 वर्षात चिपळूणकर सगळ्या नगरसेवकांना सांगतील की भविष्याच्या 5 वर्षामध्ये तुम्ही निवडून आला पाहिजे, तुम्ही तूच निवडून आला पाहिजे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या जोशाला देखील मी सलाम करतो. खरं तर मी तुम्हाला आज एक अजून आतली गोष्ट सांगतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील सहसा कोणावर खेळत नाही. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मी जर कोणावर खेळलो असतो त्या माणसावर. कशा पद्धतीने खेळलो म्हणजे त्याला विचारा. कोणाकोणाला माहिती बरोबर ना. पण उद्देश एकच होता की ज्यावेळी उमेशला मी पक्षामध्ये घेतला होता त्यावेळी उमेशला शब्द दिला होता की भविष्याच्या चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा उमेश सकपाळ असणार आहे. आता तो माझ्यावर चिमण्यावर मोठा झाला. चिपळूण नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणजे उमेश सकपाळ साहेब ऐतिहासिक शहराचं नगराध्यक्षपद आहे, सांस्कृतिक शहराचं नगराध्यक्षपद आहे. या चिपळूण शहराचा वारसा महाराष्ट्राच्या स्तरावर अनेक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. अशा नगरपालिकेचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे मला असं वाटतं की मंत्रिपदापेक्षा देखील मोठं भाग्य आहे. आणि मी मध्ये जर एकदा त्यांना विचारलं होतं तुला उभं कुठं राहायचंय, चिपळूण मध्ये राहायचंय की मुंबईमध्ये राहायचंय. त्याने मला शेड्यूल दिलं होतं. मी 3 दिवस मुंबईमध्ये असतो, 4 दिवस चिपळूण मध्ये असतो. आता 3 दिवस 4 दिवस नाही, आता 365 दिवस चिपळूण मध्ये राहावं लागतं. आणि ती काय व्यवसाय असेल तर मला सांगा, मी आणि बऱ्याचशी हँडल करतो. त्याच्यामुळे उमेशजी आज चेष्टेचा भाग जरी बाजूला ठेवला तरी चिपळूणकरांनी आपल्यावर टाकलेला जो विश्वास आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि असा विश्वास मोठ्या फरकानं कधी लोक आपल्यावर ठेवत नाही. आज तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तुम्हाला कुठे ठरावाला अडचण नाही, तुम्हाला कुठं प्रशासकीय अडचण येणार नाही. अधिकाऱ्यांनी जर शाणपणा केला तर मी इकडे बसलेलो आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. पण या सगळ्या गोष्टी करताना आपण जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. आपण जनतेला दिलेला जो विश्वास आहे हा संपादन करत असताना त्यांना दिलेले जे शब्द आहेत, मग गाळाचा प्रश्न असेल, ब्ल्यू लाईनचा प्रश्न असेल, रेड लाईनचा प्रश्न असेल, इथल्या सगळ्या युवकांची आपल्याला बोर्ड जर बांधायची असेल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, माझ्या विभागाचं जे काही सहकार्य लागणार आहे त्याचा प्रश्न असेल, त्या सगळ्या प्रश्नावर तुम्हाला मार्ग काढावे लागतील, तरच लोक भविष्याच्या 5 वर्षानंतर तुम्हाला स्वीकारणार आहे. आणि दोन्ही नगराध्यक्षांचं चांगलं झालेलं सगळ्यात. पूर्वी कसं व्हायचं, नगरसेवकांमधनं नगराध्यक्ष व्हायचे, पण मेजॉरिटी झाली की नेते ठरवायचे. हा 6 महिने, हा 7 महिने, हा 8 महिने, हा 10 महिने, हा 12 महिने. उमेशचं नशीब हे चांगलं होतं. तुम्ही काय पण करा, मी 5 वर्ष हे पण नशीब लागतं. म्हणजे खरंच देवेंद्रजीला आणि एकनाथ शिंदे साहेबांना अजून एक धन्यवाद उमेश दिले पाहिजे की 5 वर्षाचा कार्यकाळ थेट नगराध्यक्षाचा त्यांनी केला आणि दुसरं एक चांगलं केलं. 2 वर्ष भीतीच नाही मला. काय पण करा पण चांगलं करा. काल बिहार घोषणा देताना मी बघितलं, त्याची क्लिप एक व्हायरल झाली होती, जय श्रीराम जय श्रीराम. म्हटलं हा भाजपमध्ये गेला. शेवटच्या क्लिप मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची घोषणा मी ऐकली. पण भाजप आणि शिवसेना काय वेगळं नाही, आपलं ध्येय आणि उद्दिष्ट विकास करायचा आहे. विकास करत असताना आपली जी एकजूट आहे ती टिकवायची आहे. आणि अजून एक भाजपाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना
आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपला जो बहुमान आहे तो सांगतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की जो युती म्हणून ताकदीने लढला आणि त्या जिल्ह्याचा निवडून यायचा स्ट्राईक रेट हा 99% राहील. त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय निश्चिंतपणे जिल्हा परिषद पंचायत समितीची चर्चा माझ्यावर सोडून द्या. कशी चर्चा करायची माझ्यावर सोडा. आपण एक संघपणानं लढणार आहोत. आपल्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा देखील विकास करायचा आहे आणि ग्रामीण भागाचा विकास हा महायुतीच करू शकते. म्हणजे शिवसेना भाजप आणि रिपाईच करू शकते. हे पुन्हा एकदा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे. त्याच्यामुळे त्या निवडणुकीसाठी देखील आपण सज्ज व्हावं ही आपल्याला विनंती करतो. आणि अजून एक महत्वाचा जो विषय महाराष्ट्राच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर चिपळूण बाबतीतला जो गाजला जातोय तो म्हणजे लोटे परशुरामला येणार आहे तुमचा तरी प्रकल्प. बरोबर आहे काय? लक्ष्मी ऑर्गॅनिक ते पण किती लोक विद्वान आहेत बघा. काही लोकांनी टाकले उदय सामंतची पण पार्टनरशिप. मला सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे एवढा चिंधीचोर उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये पण हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे. मग अशी मला कोणीतरी खेडला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं. म्हणजे ते तयार झालं मला माहित नाही. तुम्हाला कसं काय कळलं? काल रात्री कळलं. अरे बाबा तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सांगणारे आधी कुठे होते की नाही. नंतर मी तिथं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला. तिथं मी MPCB ला फोन केला. तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो. कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही. फ्लोरिन क्रिएट करण्याचं काम इथे चालू आहे. जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही त्या तपासतोय. परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगतायत ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही. ते आपण तळोजाला नेलं त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही. 4 ऑक्टोबरला MPCBनं त्यांना नोटीस दिलेली आहे. MPCBनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ञांची कमिटी करून जर तज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जात आहे जे सोशल मीडियावर काही टाकलं जात आहे त्याचं क्लेरिफिकेशन टाकलं जात आहे. 7वीतला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय. O2+6 काय ते H2O आणि असं तयार होणार ते पण आपण मान्य करू. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही. हे मला प्रामाणिकपणे सांगायचंय. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून खरं तर उद्योग मंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथपर्यंत माझ्याकडे आहे. बाकीचा सगळा विभाग जो आहे तो जिथे साहेब तुम्हाला माहित असेल पर्यावरणाकडे जातो. तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतली आहे. चिपळूणकरांनी नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते व्हायला देणार नाही. हे मुद्दा मी चिपळूणमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत काहीतरी टुकटुक फार करतो लागेल. सोशल मीडियावर टाईप करायचं पुढे पाठवून द्यायचं. पुढचा लेखक त्याच्यात काहीतरी ऍड करतो तो पुढे पाठवतो. पुढचा लेखक त्याच्यात अजून काहीतरी H2O टाकतो तो पुढे पाठवतो. परवा मला रात्री 3 वाजता फोन आला. साहेब तो व्हिडिओ वाचा. एक कोणतरी असा माणूस आहे आणि तो काहीतरी हिंदीमध्ये की मराठीमध्ये काहीतरी सांगतोय. मी तर खरं आजारपणात उठलो होतो तर रात्री 3 वाजता नाही जिल्ह्याचं असं होणार आहे जिल्ह्याचं तसं होणार आहे म्हटलं. रात्रभरात मी ते वाचलं नाही आणि काहीतरी घडलं. तो उदय सामंत झोपला होता म्हणून तसं घडलं असं व्हायला नको. पण रात्री 3 वाजता मी जेव्हा बघितलं 3 वाजताच माझी झोप उडाली आणि ती रात्र मी ही माहिती घेण्यामध्ये काढली. त्याच्यामुळे प्रशांतजी मला देखील आपल्याला विनंती करायची आहे. चव्हाणसाहेब आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीचे गैरसमज जेव्हा पसरवले जातात तर त्याची खात्री करण्यासाठी 100% त्या अधिकाऱ्यांचा संच देखील मी तुमच्याकडे पाठवून देतो. तुम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा. असोसिएशनच्या लोकांची देखील काल मी चर्चा केली आहे. त्यांनी देखील मला त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितलेल्या त्याचा देखील अभ्यास करा. पण त्याचा शेवट काय तर आपल्याला त्रास होईल असं लोटे परशुरामच्या MIDC मध्ये काही होणार नाही. त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा दोन्ही आपल्या नगराध्यक्षांचं सगळ्या नगरसेवकांचं मनापासून कौतुक करतो. माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं देखील कौतुक करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की दोन्ही नगरपालिकेला माझ्याकडनं तर निधी कमी पडून देणारच नाही
पण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरपालिकेच्या बिल्डिंगसाठी पैसे डिक्लेअर करा आजच्या चांगल्या दिवशी. पहिली एंट्री चांगली होईल. आज 150 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पूर्ण गळती आहे, कधी कोसळेल याचा भरोसा नाही. बिल्डिंग पाडा म्हणून ऑलरेडी नगरपालिकेला पत्र आलंय. बिल्डिंगची अत्यंत आवश्यकता आहे. नवीन आलेली बॉडी कुठे बसवायची हा प्रश्न आहे. नगराध्यक्षांना मी कॅबिनेट मांडलेली भावना मी फुकट द्यायला देत नाही एवढंच सांगतो. पण त्याचं इन्स्ट्रुमेंट किती आहे, त्याला किती पैसे लागणार आहे ते आपण तपासून घेऊ आणि तुमची भावना पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण पूर्ण करू. हा शब्द देतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये 150 वर्ष पूर्ण झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या इमारतीसाठी पैसे दिले जातील. हा पालकमंत्री बांधून करत राहिलो तर निधी वाढण्याची शक्यता घेत नाही. सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. पालकमंत्री या नात्यानं मी तुमच्या सोबत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी तुमच्या सोबत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत. आणि महायुतीमध्ये जरी इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर युती झाली नसती तरी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील आपल्या समवेत आहेत. एवढाच मी विश्वास आपल्याला देतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.